बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक योगीराज वाघमारे लिखित एक ग्रामीण कादंबरी सभापती. प्रकरण पहिले. दासू गुरुजी आणि पिराजी जाधव झेडपी निवासस्थानापुढे उभे राहिले. एकूण एक इमारती निहाळल्या. त्या 40-50 इमारतींचा समूह निहाळताना त्या दोघांना वाटायचं, हायला कोणती बरं खोली सभापतींची असावी. पिराजी जाधवांनी निळी टोपी खिशातली काढली आणि डोक्यावर ठेवीत म्हटलं, गुरुजी लाख वेळा आपण इथं आलो, पण सभापती साहेबांचं नेमकं घर विसरतोय. नाहीतर काय, सगळ्या इमारती सारख्याच दिसत्यात, त्यामुळं घोटाळा होतोय. हा मला आठवलं, साहेबांच्या घरापुढे जायचा मंडप आहे ना मग. वय ते बी खरंच आहे, पण जाईचे मंडप तर सगळ्यांच्याच घरापुढे आहे तिथं मग. छा छा, ही काय खून होऊ शकत नाही. चला आपण पुढे जाऊ, कुणाला तरी विचारू चला. पिराजीनं म्हटलं आणि ते झेडपीच्या निवासस्थानाचं मेन गेट ओलांडून आत आले. पुन्हा त्यांनी चौफेर पाहिलं. अगदी एका आकाराच्या रंगाच्या इमारती एकमेकींकडे तोंड करून उभ्या होत्या. जवळजवळ सगळीच दारं बंद होती. शहरात हे असंच असतंय, दरवाजा बंद आणि आत सगळे गुपचूप व्यवहार. बाहेर काय चाललंय ते कळायला सुद्धा काही मार्ग नाही. कोणी कोणाच्या घरी जायला तयार नाही. शेजारी असूनही बोलणं नाही, ओळख नाही, रीतभात तर दूरच. अगदी शेजारच्या खोलीत कोणी मरून पडलं तरी त्याच्याशी कोणाचं सोयरसुतक नाही. त्या उलट खेड्यात कसं मोकळं मोकळं, घराचं दार सदा उघडं. वेशीतून कोण नौका आलेला अगोदर सगळ्यांना माहीत होणार. आलेला पाहुणा सगळ्या गावाचा पाहुणा. अगदी नका एवढी वस्तू लपून राहणार नाही. आणि तीच खेड्यातली माणसं शहरात आली की असं का वागतात. पिराजीला शंका आली. समाज कल्याण खात्याचे सभापती म्हणजे आपले साहेब खेड्यातले. साहेब झाला म्हणून काय झालंय, 2 वर्षापूर्वी धर्म्याच होता ना मग. आता लोक धर्मराज म्हणतात, कुणी साहेब म्हणतात, कुणी दादासाहेब. बाकी लोक बी वारा येईल तशी पाठ फिरवणारे. 2 वर्षांपूर्वी धर्मराज कोणाला माहीत नव्हता, माहीत होता तो धर्म्या. गवंडी काम करणारा, लग्न सराईत बँड वाजवणारा, उक्किरड्यावर बसून जेवणारा. लगीन सराई झाली की येर माझ्या मागल्या अशी परिस्थिती व्हायची. पावसाळ्यात कामधंदा नसायचा. दाताचं पाणी गिळून खोपटात बसावं लागायचं. मग धर्मा मालकाच्या वाड्यावर जायचा, हातापाया पडायचा, चिपटं मापटं धान्य मागायचा. पण मालक बी ओढून धरायचे. किती बी विनवलं तरी पदरात काहीच घालायचे नाहीत. पाय खोडून घरात जीव दिल्यासारखं व्हायचं. मग मालकाला कुठली तरी आठवण व्हायची. अरे थोरल्या वाड्याची भिंत पडली या. कसं झालं व मालक. धर्म्या मालकापेक्षा अधिक शोकाकुल व्हायचा. कशी पडली म्हणून काही विचारणं झालं. गवंड्यानं आपली आय नीट घातली नाही म्हणून पडली या, दुसरं काय. मालक सहज 10-15 शिव्या देऊन रिकामा झाला. धर्मा खाली मान घालून बसलेला. एका गवंड्यानं काम केलं आणि दुसऱ्याला शिव्या ऐकायला आले तरी बी त्याला वाटे, किती वर्ष झालं बांधून. हा प्रश्न विचारावा वाटायचा त्याला. कारण थोरला वाडा धर्माच्या लहानपणाच्या अगोदरपासून उभा होता. त्याचवेळी त्याची डागडोजी झालेली होती. म्हणजे वाडा बांधून खूप वर्ष झालेली होती हे नक्कीच. पण बोलायचं कसं. धर्मा गप्प. मालकानं भिंत पडल्याचं सांगितलं म्हणजे आपल्याला काम मिळणार. त्याचा चेहरा उजळला होता. कामाच्या आशेनं तो मालकाकडे बघत होता. पण मालक कसलीच वड दाखवित नव्हता. तरी पण आपणच बोलावं म्हणून तो बोलला, मालक म्या बांधून देतो की.
आपल्या हातचं एक बी बांधकाम वाया गेलं नाही. अरे सगळेच असं म्हणतात, पण आय घालायची ती घालत्यात. नाही मालक, मपल्यावर विश्वास ठेवा. काम नादर झालं तर पैसे द्या, मग तर झालं. मालक गप्पच. कव्हा काढायचं बांधकाम? छा छा, त्याच्या वाचून काय अडलं नाही. बघू की सावकाशीनं. मालक. धर्माचा धीर सुटू लागला. कामाच्या आशेनं आज काहीतरी इसार अगर उचल मिळेल आणि घरी लेकरा बाळांना घालता येईल असं वाटत होतं त्याला. पण मालक भारी कद्रू दिसत होता. आता काय बोलावं म्हणून धर्माला विचार पडला. तरी पण न राहून तो म्हणालाच, मालक असं कसं सावकाशीनं व्हायचं? अव पावसाळ्यात सगळी भिंत पडून जाईल की. मग तू पावसात बांधणार आहेस बाई? हा, तसं नव्ह मालक. मग कसं? म्हणजे पावसाळा झाला की लगेच काम धरलं पाहिजेत. मग अजून कुठं पावसाळा संपलाय? आत्ताशी कुठं आकाड चालू आहे. अजून मोब काय? मालक सारखं पुढं पुढं ढकलल्यागत करीत होता. धर्माला उचलीवर भागवून काम अंगावर घ्यायची गडबड झालेली. होय मालक, पण माझ्याशिवाय कुणाला काम देऊ नका. बघू बघू बघू, जवाच्या तवा. मला तर वाटतं एखाद्या गुत्तेदारालाच काम द्यावं. मालक मालक असं करू नका. गरिबाच्या तोंडचा घास काढू नका. धर्मा काकुलतेला येऊन बोलायचा. 10 रुपये कमी द्या, पण मालक दुसऱ्याला काम देण्यापरीस. धर्मा पोटातल्या आतड्यातून पीळ आणून बोलायचा. तसा मालक घुमाच. क्षण 2 क्षण जायचे. मग धर्माच म्हणायचा, मालक द्या काहीतरी पोटाला, नाही म्हणू नका. मालकाच्या मनानं वाड्याचं बांधकाम ठरवलेलं असायचं, पण तसं न दाखवता ते बोलायचे. आईला धर्म्या, तुझं लय असतंय गड्या. 17-12 नाही म्हटलं तरी तुझं तेच रडगाणं असतंय. हे बघ, एवढ्या वारला घेऊन जा, पुण्यांदा मागू नकोस. नाही मालक. धर्म्याचा चेहरा फुलून जायचा. पेटून उठलेली भूक थोडा वेळ का होईना शांत झाल्यासारखी व्हायची. मालक मात्र त्याला उंदरानं कुरतडून टाकलेलं धान्य पदरात घालायचा. बळदात मस्किडे झालेले असायचे. त्याने पीठ करून टाकलं धान्य हवाली करायचा. धर्मा खुश होऊन पडल्या पावसात घरी जायचा. 1.5 शेर दिलेलं धान्य मालक बांधकामातून पायली 2 पायलीनं वसूल करायचा. मोठ्या आशेनं घेतलेलं काम अंगावर यायचं. काहीच परवडायचं नाही. हरभरे खाल्ले हात कोरडे व्हायचे. अंगात कला असूनही धर्माचा संसार वर यायचा नाही. गावातले वाडे उभे राहायचे. धर्माचं घर तसंच पडकं केंबळाचं, अंगावर फाटकं तुडकं धडूत असायचं. बायका पोरही तशीच दुष्काळातून उठलेली, सदा हरबड. मग धर्मा हातावरची कामं संपली की बँडच्या ताप्यात जायचा. लग्नसराई सुरू झालेली असायची. लग्नसराईत पोट तेवढं बाहेरच्या बाहेर भागायचं, पण मिळकत मात्र अशी तशीच. दिवस रात्र वाजवायचं. छातीचं भातं फुटून जायची वेळ यायची. कुणी बी यावं आणि म्हणावं, वाजवा रे वाजवा. बडव्यानो, नवरीकडची माणसं भानवस घरी चाललेत, त्यांना वाजवीत न्यायला नको हे. नको आहे होय मालक. रात्रीचे 11 वाजलेले असायचे. बँडवाल्यांच्या डोळ्यात झोप मी म्हणते. काल परगावची वरात वाजवलेली असते. रात्रभर जागरण झालेलं असतंय. सकाळी धावत पळत तांदूळवाडीला यावं लागलेलं असतंय. हळदीचं कार्य होतं. मालकानं सांगितलेलं होतं, 8ला हजर म्हणजे हजर. बोलल्याप्रमाणे हजर झालं नाही तर फुटकी कवडी बी द्यायचा नाही. मालकाच्या भेनं तांबट फुटीलाच पार गावातून पाय काढला. रातच्या वरातीचे पैसे मालकाला मागायला गेलं तर मांडवात सगळे झोपलेले. आता मालकाला कुठं हुडकावं? भेनं हाका मारल्या. अव जगदाळे तात्या. कुणीच बोलना. जेव्हा लय हाका मारल्या तेव्हा मांडवातलं कोणीतरी उठलं आणि म्हणालं, भडव्यानो का वरडायला लागलाय? मालक, आम्हाला तांदूळवाडीला जायचं आहे.
मग जावा की, तुम्हाला कोण नाही म्हणतंय. नाही पर वरात वाजविल्याचं पैसे. हात तुमच्या आईला एवढं बी कळना भाई, सकाळी मागायचं ते. नाही मालक पर. अरे तेच काय सांगायला लागलायस पुन्हा पुन्हा. हा. आणि तो माणूस मुरकुटं घेऊन पडून राहिला. पुन्हा बोलायची सोयच नव्हती. नवऱ्याचा बाप कुठं दिसायला मार्ग नव्हता. इकडं तांबडं फुटायची वेळ झालेली होती. 4 कोस चालायचं होतं. तांदूळवाडीला हळदी गाठायच्या होत्या. तसंच हाणल्या मारल्यासारखं तोंड करून तांदूळवाडीला निघायचं, हळदीला वेळेवर हजर राहण्यासाठी. तांदूळवाडीचं लग्न झाल्यावर पारगावहून वरातीचा पैसा आणण्यासाठी गेल्यावर मालक म्हणाला, भाडव्यांनो, मला न विचारताच पळून गेला हो. माझं सोयरं धायरं विना वाजंत्र्याचं पाठवावं लागलं. आईला माझी इज्जत पाहुण्यात घालवून टाकली तुम्ही आणि पुन्हा पैसे मागता वई. असं म्हणीत म्हातारा जोडा घेऊन अंगावर आला. म्हाताऱ्याचं बघून सगळे लोकही छी तू करू लागले. आईला धेडगी माजल्या ती, बसवून टाका साल्यांना. तर अशी बँडच्या ताफ्याची तरा व्हायची. अवघ्या लगीन सराईत 5-10 लग्न सापडायची. त्यातून काय मिळायच्या ऐवजी असं झालं म्हणजे जीवाचा उन्हाळा व्हायचा. धर्मा कदरून जायचा, जीव नको नको व्हायचा. दासू गुरुजींच्या डोळ्यांपुढं धर्माचा भूतकाळ तरंगत होता, तर पिराजीच्या डोळ्यांपुढं वर्तमान काळ. काय त्याच्या आईला एकेकाचं नशीब असतंय. झोपडीतून उठवलं आणि बंगल्यात आणून बसवलं. एक म्हणता 2 मजली बंगला. घरासमोर मोटार काय, दारात शिपाई उभा, घरात मोलकरीन, बसायला सोफा सेट, झोपायला पलंग, गादी, मच्छरदाणी, लाईट, पंखा. आंघोळीचं घरातच, पायखाना बी तिथंच, बसल्या जागी हाजीर. कुठं कुठं म्हणून जावं लागत नाही. मला काय म्हणायचं असलं तर फोन आहेच, कुणाला बी कवा बी बोला. माणूस हॅलू म्हणतोय. चायला खरंच धर्म्याचं नशीब मोठं. आम्ही पुढारपणा करता करता म्हातारे झालो. पक्षाचं राजकारण, समाजाची सुधारणा, बाबासाहेबांचं तत्त्वज्ञान सांगता सांगता थकून गेला आम्ही. सभा काय, जयंती काय, मोर्चा सत्याग्रह करून वीट आला, पण कधीही कुठं मानाची खुर्ची मिळाली नाही. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सुद्धा जय मिळाला नाही. पण धर्म्याचं नशीब, प्रत्यक्षात परमेश्वरानंच गाणं ऐकलं आणि त्याची दुबळगी घालिवली. पण खरं तर त्यात परमेश्वराचा काय बी दोष नव्हता. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी आपल्याला बी विचारलं होतं, पानगावातून उभा राहता का म्हणून. तेव्हा आपणच म्हटलं, कुणाच्या तिकिटावर? काँग्रेसच्या. तेव्हा आपला जीव गेला तरी 72, पण काँग्रेसमध्ये जाणार नाही. बाबासाहेब म्हणायचे, काँग्रेस म्हणजे जळतं घर, आणि त्या घरात मी जाणार काही. अरे जायचं असतं तर तवाच नसतो का गेलो, आणि लेको आत्तापर्यंत मिनिस्टर बी झालो असतो, दादासाहेब रुपत्यासारखे. पण म्हणलं, तत्व म्हणजे तत्व. बाबासाहेबांचा सच्चा अनुयायी आहे मी. पिराजीनं खिशातली निळी टोपी काढली, चुरगाळलेला भाग हातानं निरपून काढला. एकदा दोनदा बघून डोळ्यावर निळी टोपी घातली आणि उगीच ताट चालायचा भाव दाखवीत चालायला लागला. आत्तापर्यंत दोघे प्रत्येक बंगला बघायचे आणि धर्माच्या बंगल्यासारखा बंगला समजून पुढे सरकायचे. पण दरवाज्यावर दुसऱ्याच नावाची पाठी पाहून पुढं सरकायचे आणि हात त्याच्या वारी चा हावभाव करीत पुढं नवीन घराच्या शोधात सरकायचे. काय हो गुरुजी, हे चकव्यासारखं व्हायला लागलंय. पिराजीनं झेडपीच्या निवडणुकीतला धागा सोडला आणि दासू गुरुजीला घर कसं सापडत नाही म्हणून आश्चर्यानं विचारलं. दासू गुरुजी धर्माच्या भूतकाळात फिरतच होते, पण पिराजीच्या हटकण्यामुळे जागे झाले आणि म्हणाले, मी बी तेच म्हणतोय. आईला मुंबईला सुद्धा असं कधी झालं नाही, पण इथं. दोघांची भिरभिरती नजर आणि तोंडाची टकळी सारखी चालूच होती.
एवढ्यात एका बंगल्याच्या मागच्या बाजूचं कुणीतरी दार उघडलं. पिराज आणि दामूचं लक्ष तिकडे गेलं. सभापती साहेबांचा शिपाई हातात मुंडकं तोडलेली कोंबडी घेऊन पायऱ्या उतरत होता. आजूबाजूला जाऊन कोंबडीची पिसं काढायची होती. कोंबडी जीव न गेल्यामुळे त्याच्या हाताला हिसाडे देत होती. शिपाई बळ एकवटून कोंबडीचं पकाड धरून ठेवत होता. आईला हेच साहेबाचं घर नव्ह का? पिराजीनं निळी टोपी जरा सरशी केली आणि दासुगुरूंच्या बोलण्याला साथ देत म्हणाला, अहो पण कितीतरी वेळा आपण इथूनच गेला आहो. अरे शिरप्या. दासुगुरुजींनी शिपायाला साथ घातली. शिरपती कोंबडीच्या नादात होता. त्याला नीट ऐकू गेलं नव्हतं म्हणून त्यानं प्रत्युत्तर दिलं नाही. तेव्हा ते दोघेही बागेच्या बॉर्डर शेजारी आले. शिरपाला म्हणाले, साहेब आहेत का? शिरपा पंख उपटण्याच्या नादात होता. त्याला त्या दोघांचा आवाज कोंबडीच्या वासान आलेल्या कुत्र्याच्या खसपसीसारखा वाटला. अरे हट. जणू काय कुत्रं जवळ आलेलं आहे या समजुतीनं त्यानं हुसकावलं. दामूला पिराजीला वाईट वाटलं. रागही आला. शिरपा किती जरी केलं तरी तो साहेबाचा नोकर. त्यानं असं गुरकायला नको होतं. पण काय करणार? साहेबांचा नोकर काय आणि कुत्रं काय? कसंही गुरकलं तरी गोडच मानून घेतलं पाहिजे. म्हणून त्या दोघांनी पुन्हा एकदा म्हटलं, शिरपा. अरे साहेब आहेत का? आता मात्र शिरपादा चाकला. हे काही कुत्र्याचं गुरकणं नव्हे, माणसाचं बोलणं आहे. म्हणून त्यानं हळूच माघारी वळून बघितलं तर दामू आणि पिराजी बॉर्डरच्या भिंतीवरून बघत असलेले दिसले. का? अरे साहेब आहेत का? वय वय. शिरपाच्या उत्तरानं दामू पिराजी आनंदले. पुन्हा एकदा त्यांनी सोललेली कोंबडी बघितली आणि दोघे पुढच्या दारात जाण्यासाठी निघाले. पिराजीनं दारावरची घंटी वाजवली. थोड्या वेळानं दार उघडलं. कोणतरी पोरगी येऊन दार उघडती झाली. दामू आणि पिराजी व्हरांड्याच्या खोलीत आले. खोलीत कोणीच नव्हतं. तक्क्या, लोड आणि 2 खुर्च्या तशाच होत्या. सतरंजी नीट अंतरली होती. दार उघडायला आलेली पोरगी पुन्हा दार लावून घेत होती. त्यातही दामू गुरुजी म्हणाले, साहेब कुठं आहेत? आत. एकटेच? छा छा. 2-4 माणसं आहेत ती. कोण कोण? काय की मला ठाव नाही, पण ते म्हणलेत कोणी आलं तरी आत सोडू नकोस, व्हरांड्यातच बसू देत. एवढं बोलून पोरगी आत गेली. दामू पिराजी एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले. कोण असतील बरं? दोघांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह चमकले. प्रश्नाचं उत्तर लगेच देणं शक्य नव्हतं, कारण समाज कल्याणचे सभापती म्हटल्यावर कोण म्हणून त्यांच्याकडे येणार नव्हतं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.